कोण होतीस तू, काय झालीस तूचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे इथे लग्न चालू असतं बघा प्रेक्षक हो यशचं, आणि आता तिची बायको कोण आहे तिला छापून ठेवलेलं असतं. म्हणजे आता ती घोंगड घेतलेली असते पूर्ण, आणि आता तिचा चेहरा काय दिसत नसतो. आणि आता गुरुजी म्हणतात की अशा प्रमाणे लग्न संपन्न झालेलं आहे. आता वधूवर आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असं म्हणतात आता गुरुजी. तर आता सुलक्षणा म्हणते सुखाने संसार करा, सौभाग्यवती भव. आणि आता ती तो घोंगट घेतलेला असतो ना समोर यशच्या बायकोने, ते आता पाठीमागे करते सुलक्षणा, आणि आता ती बघते तर तिला एकदमच शॉक बसतो. तर आता इथे यश म्हणतो तू हे कसं शक्य आहे, कारण आता ती कावेरी असते बघा प्रेक्षक हो. खरं तर आता अमृता आणि यशचं लग्न होणार आहे असं म्हणून माहित असतं सगळ्यांना, पण आता कावेरीने आपला गेम खेळलेला असतो आणि आता ती लग्न करते यश सोबत, आणि त्यांचं लग्न झालेलं आहे. तर आता यश म्हणतो हे कसं शक्य आहे. तर आता कावेरी म्हणते सौभाग्यवती कावेरी यश धर्माधिकारी असं म्हणते आता कावेरी. तर आता ती यशचा हात पकडते आणि म्हणते तुमच्या मनात असो किंवा नसो, आता तुमची गाठ माझ्याशी आहे असं म्हणते आता कावेरी. तर बघा प्रेक्षक हो, 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर मध्ये हे दाखवलं जाईल मेन एपिसोड मध्ये. आणि आता इथे कावेरी आणि यशचं लग्न झालेलं आहे बघा प्रेक्षक हो. तर ह्या प्रोमोप्रमाणे अमृताला बहुतेक कोणीतरी लॉक करून ठेवलेलं असतं, आणि आता त्याच्या ठिकाणी कावेरी लग्न झालेलं असतं कावेरीचं आता यश सोबत. तर आता यश इथे असं दाखवतोय की कावेरी बरोबर त्याचं लग्न झालंय आणि त्याला हे अजिबात आवडलेलं नाहीये. खरं यशनेच हा सगळा प्लॅन बनवलेला असतो बघा प्रेक्षक हो, आणि यशनेच आता अमृताच्या ठिकाणी कावेरीला बसवलेलं असतं. आणि आता तो आपल्या लोकांसमोर म्हणजे घरातल्यांच्या मंडळींसमोर तो म्हणत असे आहे की मला काय हिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं, माझी फसवणूक झाली असं वगैरे तो म्हणतोय. पण खरं तर हे सत्य आहे की कावेरीला त्यानेच तिथे आणून बसवलेलं आहे, आणि आता अमृता आणि माधवीचा चेहरा पडलेला असतो. कारण आता अमृताच्या ठिकाणी कावेरी सोबत लग्न झालेलं असतं आता यशचं, आणि विद्या मात्र खूप खुश असते बघा प्रेक्षक हो. तर आता खूप छान दाखवलंय खरंच, म्हणजे आता कावेरीचं आणि यशचं लग्न झालेलं आहे आणि घरात झालंय आणि सगळ्यांच्या समोर झालंय. पण कुणाला समजतच नाही की आता ती मुलगी अमृता नसतेच पण कावेरी असते. आणि आता इथे अमृताचा मात्र पूर्ण प्लॅन फ्लॉप झालेला असतो, कारण आता कावेरी सून म्हणून आलेली असते ह्याच्या घरी. आणि आता यश पण ड्रामा करतोय की त्याला काय कावेरी बरोबर लग्न करायचं नव्हतं, पण खरं तर त्यानेच हा सगळा प्लॅन बनवलाय बघा प्रेक्षक हो. कारण आता तुम्हाला यशची रिॲक्शन बघून वाटेल की हे काय चाललंय म्हणून, पण हे सगळं ना त्याचा प्लॅन आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता अमृताचं जे स्वप्न असतं ना यशच्या बायको व्हायचं, ते स्वप्न काय पुरं होत नाही बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे सुलक्षणाला मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता कावेरी लग्न होऊन आलेली असते यशच्या घरी, आणि आता सुलक्षणाला कळतच नाही काय करायचं म्हणून. आणि आता बाकी सगळ्यांनाही धक्का बसलेला असतो, कारण आता त्या घोंगट्याच्या खाली कावेरी असते, अमृता नसून कावेरी असल्यामुळे सगळ्यांनाच एकदम धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. पण आता यशचं तिच्यावर लग्न झालंय, त्यामुळे आता त्यांना काहीच करायला येणार नाही आहे बघा प्रेक्षक हो. खूप मस्त दाखवलंय खरंच ना प्रेक्षक हो. कुणाला एक्सपेक्टेडच नव्हतं की कावेरी आणि यशचं डायरेक्ट लग्न दाखवतील म्हणून. असं वाटत होतं की कावेरी आपल्या गावी जाईल, असं होईल तसं होईल, पण आता तसं नाही काय झालं. डायरेक्ट कावेरी आणि यशचं लग्न दाखवलंय बघा प्रेक्षक हो. आणि आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आता कावेरी ह्याच घरात राहणार ना, तिला काय जायला नाही लागणार. आणि आता अमृता कसं राहणार ना इकडे ती, आणि अमृता सजलेली धजलेली असते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती पाठीमागे थांबून हे सगळं बघत असते, आणि आता तिला आणि माधवीला राग येत असतो काय चाललंय म्हणून. आणि आता त्या येतात तेव्हा बघतात की कावेरी आणि यशचं लग्न पण झालेलं असतं म्हणून. आणि आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे की काय होणार आहे सिरियलमध्ये पुढचं बघणं, खूपच इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि खूप मजा आली आहे सगळं बघून, कारण आता कावेरी आणि यशचं झालंय लग्न म्हणजे काय म्हणायचं आता. आणि आता विद्या सगळ्यात खुश असेल हे सगळं बघून. आणि आता यमुनाकडे बघा प्रेक्षक हो, या प्रोमोमध्ये यमुना तर आता एकदमच शॉकमध्ये आहे की काय चाललंय हे म्हणून, कारण आता यमुनाने खूप मेहनतीने बाहेर काढलेली असते कावेरीला. पण आता ह्या वेळेला काय करूच शकत नाही ती, कारण आता सविस्तर ऑफिशियली लग्न झालेलं आहे कावेरी आणि यशचं. आणि आता इथे पौर्णिमा जी यमुना सोबत असते तिला पण एकदमच धक्का बसलेला आहे, कारण आता कावेरी लग्न होऊन आलेली आहे आणि यशची बायको झालेली आहे ती आता. आणि कावेरी यश धर्माधिकारी आहे ती सध्या, त्यामुळे आता सगळ्यांच्या भुया वर झालेल्या आहेत. आणि आता सगळ्यांना भीती वाटतेय, कारण आता कावेरी घरी आली म्हणजे आता ह्यांची काय कुणाची खेर नाही. आणि त्या अमृता किती दिवस राहणार ना सुलक्षणाच्या घरी, पहिला ती राहिली आता लग्न होणार म्हणून, आणि लग्न झाल्यावर पण राहायला मिळते म्हणून. पण आता अमृताला तर कशाला घरामध्ये ठेवून घेत सुलक्षणा आणि मंडळी बघा प्रेक्षक हो. आणि आता सुलक्षणाचा नवरा बहुतेक ठीक झाला असेल, कारण हिच्या गळ्यात तर मंगळसूत्र दिसते, म्हणजे तो काय वारला नाही आहे. पण शुद्ध नक्कीच आली नसेल तिच्या नवऱ्याला, कारण शुद्ध आली असती तर मग अमृता बरोबर लग्न ठरवलीच नसती सुलक्षणा, कारण तिचं सत्य कळलं असतं. पण बहुतेक असं वाटतंय की यशचे बाबा कोमामध्ये गेले असतील, आणि आता हा सगळा खटाटोप जो अमृताने केलेला होता तो सगळा आता
कावेरीने उठवून लावला आहे आणि आता तिचं लग्न यशसोबत झालेलं आहे बघा प्रेक्षक आणि आता एक खूप इंटरेस्टिंग होणार आहे पुढे जाऊन. आणि मेन म्हणजे आता अमृता पुढे जाऊन काय करणार आहे हे बघणं इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आता ती काहीच नाही करू शकणार आहे. कारण आता यश आणि कावेरीचं तर लग्न झालेलं आहे प्रेक्षक तर आता काहीच करू शकत नाही ती. आणि आता डिवोर्स घ्यायचं की काय हे पण ती काय करू शकत नाही, कारण आता यश आतून कावेरीच्याच बाजूने आहे आणि यशमुळेच आता कावेरी तिथे तिच्या स्थानी बसलेली आहे. कारण यशच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय हे शक्यच नव्हतं. आणि आता लोकांना सगळ्या घरातल्यांना वाटतंय की यशला लग्न करायचं नव्हतं, पण कावेरीने प्लॅन करून त्याच्यासोबत लग्न केलं, पण तसं काहीच नाही आहे बघा प्रेक्षक. हे यशचाच प्लॅन होता आणि आता सगळा तो नाटक करत आहे. आणि आता घरातले सगळे त्याच्या बाजूने आहेत, यशच्या बाजूने आहेत, पण त्यांना माहीत नाही की यश पण आता कावेरीच्याच बाजूने आहे म्हणून. तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षक 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरच्या वेळेला हे दाखवलं जाणार आहे मेन एपिसोडमध्ये. आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं हे सिरियल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि काही फीडबॅक द्यायचे असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर तुम्हाला हे सिरियल केवढं आवडतं तेही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ह्यातले कुठले कुठले पात्र आवडतात आणि कुठले आवडत नाही त्यांची नावंसुद्धा कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आणि अशाच नवीन प्रोमोसाठी आणि अपडेटसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही नवीन नवीन प्रोमोज आणि एपिसोड्स दररोज अपलोड करतो. आणि तुम्हाला जर हे आवडत असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि कुठले कुठले सिरियल्स आहेत जे तुम्हाला आवडतात त्यांच्याबद्दलही आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही त्याचे पण अपडेट्स प्रोमोज वगैरे देत राहू. तर बघा प्रेक्षक, इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जी ओटीसारखी घेतलेली आहे पिंक कलरची, कावेरीने तर तीच घातली होती ह्या लग्नात सुद्धा, तेच कपडे होते तिचे. ते बघून तरी ह्या लोकांनी ओळखायचं होतं, पण ही लोक ओळखले नाहीत, कारण स्क्रिप्ट तशी होती. कारण कावेरी कशी येणार ना मग घरात. तर आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आता सुलक्षणा तर ह्या प्रोमोमध्ये खूपच आता घाबरलेली दिसते आणि आता तिला खूप टेन्शनही आले आणि आता ती शॉक्ड पण आहे. तर आता सुलक्षणाचं पुढचं पाऊल काय असेल हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आता अमृता आणि माधवी ह्या दोघी मिळून काय करणार आहे ते पण बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आता अमृता सगळ्यांचा जीव घ्यायचं ठरवलेले असते आणि आता माधवी पण तिच्या प्लॅनमध्ये सामील होण्यासाठी आलेली असते. पण आता दोनांचे प्लॅन उडवून टाकलेले आहे आता कावेरी, कारण आता ती कावेरी यश धर्माधिकारी आहे. आणि आता बघायला गेलं तर धर्माधिकाऱ्यांची एकमेव सून म्हणजे आता कावेरी आहे. आणि आता तिचा ह्या घरामध्ये प्रवेश झाल्यामुळे अमृताचं स्थान बघा प्रेक्षक एकदमच खाली गेलेलं आहे. आणि आता तिला लवकरच हे घर सोडून जावं लागणार आहे, कारण आता पहिला ती यश होणारी बायको म्हणून राहायची, पण आता कुठल्या अधिकाराने राहणार ना ती आता सुलक्षणाच्या घरी. तर आता माधवी आणि अमृता पण काय इथे जास्त दिवस राहू शकत नाहीत बघा प्रेक्षक पण आता त्यांचं सत्य कधी समोर येणार हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता ही अमृता मारायचा खूप प्रयत्न करणार, कावेरीला रोज मारायचा प्रयत्न करणार. आणि आता ही मूर्ख सुलक्षणा काय करते ते बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक तर तुम्हाला काय वाटतं, अमृता कुणाकुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल आणि केवढ्या लवकर ती एक्सपोज होईल? काय वाटतंय तुम्हाला? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.